नमस्कार, मी धनश्री अर्णवी फिटल मेडिसिन सेंटरमधून. आज आपल्यासोबत आहे सेंटरच्या संचालिका डॉक्टर मयुरी दीक्षित ताटे मॅम. तर मॅम, आपल्या इथे पेशंट्स खूप आलेत असे की त्यांच्या रिपोर्टवरती हायलाईट केलेलं असतं EIF म्हणून, की पेशंट पण खूप टेन्शनमध्ये असतात, खूप भीती असते त्यांच्या मनात. पण आपल्या इथे काउन्सिलिंग झाल्यावरती ते टेन्शन फ्री असतात. तर असं काय होतं काउन्सिलिंगमध्ये? तुम्ही EIF बद्दल काय सांगता त्यांना? खूप महत्वाचा प्रश्न आहे. खूप पेशंट्स असा रिपोर्ट घेऊन येतात आणि घाबरलेले असतात. ओके, सो EIF ह्याचा ऍक्च्युली फुल फॉर्म आहे इकोजेनिक इंट्राकार्डिक फोकस. म्हणजे काय असतं, तो एक डॉट असतो. इथे आपल्याला दिसत आहे, हे हृदय आहे. हृदयाचे 4 कप्पे आहेत. या कप्प्यामध्ये हा एक डॉट दिसत आहे आपल्याला. तो डॉट असतो कॅल्शियमचा डिपॉझिट. ठीक आहे, तो डॉट म्हणजे तो इथे जे मसल्स असतात हृदयाचे, त्याच्यावर कॅल्शियमचं डिपॉझिट असतं. आणि तो जास्त व्हाईट दिसत आहे म्हणून आपण त्याला इकोजेनिक असं म्हणतो. आणि हृदयाच्या आतमध्ये आहे, सो इकोजेनिक इंट्राकार्डिक फोकस. ओके, तर मग काही पेशंटना असा सुद्धा प्रश्न पडतो की माझ्या बाळाच्या हृदयाला तर छिद्र नाही ना किंवा होल नाही ना, किंवा आफ्टर प्रेग्नन्सी डिलिव्हरी नंतर बाळाला काही हृदयाचा त्रास वगैरे काही होऊ शकतो? खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. सगळे पेशंट ह्याच्यामुळे जास्त घाबरलेले असतात की त्यांना असं सांगितलेलं गेलं असतं की तुमच्या बाळाच्या हृदयात छिद्र आहे किंवा तुमच्या बाळाच्या हृदयाला मोठं काहीतरी ऑपरेशन लागू शकतं. तर तसं काही नाही. EIF म्हणजे हा ठिपका आणि छिद्र याचा काहीच संबंध नाही. ठीक आहे. प्लस हृदयाच्या कामकाजामध्ये काही अडथळा होत नाही या ठिपक्यामुळे. मग EIF साठी काही औषधं किंवा काही मेडिसिन? ह्याच्यासाठी औषधाची गरज तशी नाहीये. तुझ्यात, माझ्यात, कुणाच्यात पण ते असू शकतं. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंटची काहीच गरज नसते. मग त्याच्यासाठी काही वेगळे उपचार वगैरे घ्यावे लागतील का? जर एखादा पेशंट EIF असा रिपोर्ट घेऊन येतो, तर आपल्याला ऍड ऑन सॉफ्ट मार्कर बघायचे असतात. EIF हे एक प्रकारचं सॉफ्ट मार्कर आहे. सॉफ्ट मार्कर म्हणजे? सॉफ्ट मार्कर म्हणजे ते एक मार्कर असतं डाऊन सिंड्रोम साठी. डाऊन सिंड्रोम हा गुणसूत्राचा दोष आहे, ज्याच्यात बाळांमध्ये मतिमंदता होण्याची शक्यता असते. भारतामध्ये, जगामध्ये मतिमंदताचे हा सगळ्यात महत्वाचं कारण आहे. त्याच्यासाठी आपण प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या महिन्यात किंवा 5व्या महिन्यात सोनोग्राफी करून बघत असतो काही मार्कर्स आहेत का. तर त्यातल्या त्यात EIF, मागचं पाणी, नाकाचं हाड, हृदयामध्ये हे जे ठिपका दिसत आहे किंवा किडनीमध्ये सूज आहे का, हे जे मार्कर्स बघतो त्याला आपण सॉफ्ट मार्कर म्हणतो. जेव्हा एखादा पेशंट घेऊन येतो असा रिपोर्ट ज्याच्यात EIF असं लिहिलेलं असतं, तेव्हा आपण डिटेल सोनोग्राफी करतो. आपले काही गाईडलाईन्स असतात, त्याच्यानुसार सगळं स्कॅन बघतो आणि त्यानुसार ते पेशंटची किंवा त्या बेबीची रिस्क काढतो की बेबीला खरंच डाऊन सिंड्रोम असायची रिस्क आहे किंवा नाही. यासोबतच बेबीचं डबल मार्कर किंवा आईचं डबल मार्कर टेस्ट झालेली आहे नाहीये, हे सगळ्यावरून आपण रिस्क कॅल्क्युलेट करतो की बेबीला डाऊन सिंड्रोमची रिस्क आहे, लो रिस्क आहे, हाय रिस्क आहे. मग फक्त EIF सोडून रिपोर्ट जर नॉर्मल असेल तर जास्त टेन्शन घ्यायची किंवा काळजी घ्यायची करायची नक्कीच गरज नाही, नक्कीच नाही. EIF फक्त रिपोर्ट मध्ये आहे. डबल मार्कर लो रिस्क दाखवलेला आहे. बाकी काही त्रास नाहीये बेबीला. दुसरं बेबीची वाढ व्यवस्थित आहे. बाकी काही मार्कर्स नाहीये. बाळाचा फ्लो, आईचा फ्लो हे सगळं व्यवस्थित असेल तर EIF साठी घाबरण्यासारखं काहीही गरज नाही. धन्यवाद मॅडम, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. खरंच पेशंटना सुद्धा खूप नॉलेज भेटेल आणि अशाच आणखीन प्रश्नांसाठी भेटेल पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद धनश्री. जाता जाता मला एवढंच सांगायचंय, काही रिपोर्ट मध्ये आलं तर लगेच घाबरून जाऊ नका. तज्ञांची मदत घ्या. आपण अर्णवी फिटल मेडिसिन सेंटर मध्ये सगळे स्कॅन डिटेल मध्ये पूर्ण वेळ देऊन पेशंटला एकदम फिटल मेडिसिनचे जे प्रोटोकॉल असतात त्यानुसार अटेंड करतो आणि मग त्यांचं काउन्सिलिंग करतो.